आरक्षणाची 50% मर्यादा उठवणं आणि जातनिहाय जनगणना करणं यासाठी इंडिया आघाडी काँग्रेस कटिबद्ध आहे. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप कितीही विरोध करू देत, परंतु आम्ही हे काम संसदेत केल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज व्यक्त केला. कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या संविधान सन्मान संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार शाहू महाराज छत्रपती होते, तर संमेलन समितीचे सदस्य सुभाषिनी यादव, दिल्लीचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजेंद्रपाल गौतम, डॉक्टर अनिलकुमार जयहिंद, अशोक भारती, प्रतिभा शिंदे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राहुल गांधी यांनी भाजप आणि RSS विचारधारेवर हल्लाबोल करतानाच संविधानाचं रक्षण करण्याची गरज व्यक्त केली. देशातील प्रमुख सत्तास्थानी RSS विचारधारेचे लोक बसलेले आहेत. ते बहुसंख्याकांची अडवणूक करतायत. 90% सामान्यांच्या प्रगतीचे दरवाजे या लोकांनी बंद केलेत. एकीकडे देशात 24 तास प्रगती होत असल्याची चर्चा घडवली जाते, परंतु दुसरीकडे सामान्यांच्या हिताला खीळ घालण्याचं काम या प्रवृत्तीनं केलंय. अग्निवीर सारखी भरती आणून सामान्यांच्या निवृत्ती वेतनासह अन्य लाभ हिसकावण्याचा प्रयत्न या प्रवृत्तीनं केल्याची टीका त्यांनी केली. याच प्रवृत्तीनं संविधान धोक्यात आणलंय. मात्र शेवटी संविधान संपवायला निघालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संविधानासमोर आपलं मस्तक झुकवायला लागलं, ही देशाच्या जनतेची ताकद असल्याचं त्यांनी सांगितलं. कि 50% रिजर्वेशन की जो दीवार है उसको तोड़ेंगे और जाति जनगणना को लोकसभा में राज्यसभा में पास करके देंगे. और आप ये भी समझ लीजिए, इसको कोई शक्ति नहीं रोक सकती है. दुनिया में कोई शक्ति नहीं है. मोदी जी कुछ भी कर लें, कोई भी डांस गाना कर ले, बीजेपी कोई भी नाच ले, RSS कुछ भी कर ले, आप देखना, लिख के ले लो, जाति जनगणना हिंदुस्तान की लोकसभा और राज्यसभा में पास होगा और कानून बनेगा. आरक्षणाची 50% मर्यादा उठवणं आणि जातनिहाय जनगणना करण्याचा कार्यक्रम उपयुक्त कसा ठरू शकतो याचं विवेचनही त्यांनी केलं. देशांमध्ये मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, आदिवासी यांचा वाटा 90% असताना अर्थसंकल्पात या वर्गासाठी अत्यल्प तरतूद केलेली असते. ही कृत्रिम मर्यादा हटवणं हे आमचं उद्दिष्ट असणार आहे. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत आरक्षणाची 50% मर्यादा हटवणं आणि जातनिहाय जनगणना करणं यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. इसको आपने छुआ, फिर देखो क्या होता है. और आप सबको बहुत अच्छा लगा जब नरेंद्र मोदी जी ने कॉन्स्टिट्यूशन को अपने सिर पे ऐसे लगाया. वो लगाना पड़ा. वो इस किताब को मानते नहीं है. हिंदुस्तान की जनता ने उन्हें कहा, भैया सिर झुकाओ और इसको अपने माथे पे लगाओ, और उनको करना पड़ा. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, खासदार प्रणिती शिंदे, आमदार डॉक्टर विश्वजित कदम, राजूबाबा आवळे, जयश्री जाधव, जयंत अस्कावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, उल्हास पोवार यांच्यासह निमंत्रित मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते.